स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री. अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता वंदे भारत ट्रेन. तर आम्ही सकाळी 5:30 वाजता उठलो आणि सकाळचं सगळं आंघोळ वगैरे आवरून आम्ही 6:30 वाजता दादरला आलो. दादरवरून आम्ही वंदे भारत ट्रेन बुकिंग केलं होतं, म्हणजे एक 8 दिवसापूर्वी. मग आम्ही इथे ट्रेनमध्ये बसलो. 6:30 वाजता ट्रेन घेतली होती, म्हणजे टायमिंग 6:30चा होता दादरला. त्यामुळे आम्ही लवकरच आलेलो 6 वाजेपर्यंत आणि 6:30 6:15 बरोबर या टायमिंगला ट्रेन येऊन पोहोचली. मग आम्ही काय ट्रेनमध्ये बसलो आणि छान आपल्याला मज्जा येते, कारण नवीन गोष्टी अनुभवायच्या असल्या की मग आपलं उत्साह आनंद देखील वेगळाच असतो. खूप भारी वाटत होतं. आणि इथे पाहू शकता बाहेरचा व्ह्यू आणि खूप सुंदर आहे. पाऊस सर्वकडे पाऊस चालू आहे, त्यामुळे पावसामुळे हिरवागार डोंगर वगैरे पाहायला मज्जा वेगळीच येते. त्यानंतर आला होता सकाळी चहा. ते इथे पाहू शकता तिकीट आणि बिस्कुट आलं होतं. एक बिस्किट देतात आपल्याला छोटंसं. त्यानंतर आपल्याला एक ग्लासमध्ये गरम पाणी आणून देतात आणि ते आपल्याला छान ते मिक्स करायचं आणि टेस्ट करायची. तर इथे माझे मिस्टर चहा ट्राय करतायत. त्यांचं ऐका तुम्ही काय म्हणतायत बघू. ते आपण मिस्टरांचा चहाबद्दल तर रिव्ह्यू घेऊच, पण इथे तुम्हाला गरम पाणी दिलं जातं आणि ग्रीन टी कशी आपण बनवतो त्याच प्रकारे तुम्हाला इथे चहाची ते भेटतं आणि ते तुम्हाला असं डीप करायचं गरम पाण्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपला चहा गरम गरम असा तयार होणार. आता पाहूया आपण मिस्टरांचा रिव्ह्यू काय आहे ते. धूम्रपान करणे हा दंडनीय गुन्हा आहे. कसं आहे टेस्ट कशी टेस्ट करा आणि सांगा. तर इथे आलेला आहे आपला सकाळचा नाश्ता. तर इथे आमचं चुकून व्हेज ऐवजी नॉनव्हेज केलं होतं, कारण ह्यांच्या मिस्टरांनी रिझर्वेशन केलं होतं ट्रेनचं. तर इथे पाहू शकता व्हेजमध्ये होतं तुम्हाला पुऱ्या, त्यानंतर दही आणि बटाटो फ्रँकी आणि अंडा आमलेट. अंडा आमलेट नव्हतं व्हेजमध्ये. आणि नॉनव्हेजमध्ये तुम्हाला अंडा आमलेट, त्यानंतर दही टॅमॅटो कॅचअप, फ्रूट जॅम आणि बटाटो फ्रँकी असं काहीतरी होतं. तर आम्हाला खूप म्हणजे एवढं काही नाश्ता ठीकठाक होता, म्हणजे एवढं काही चांगलं नव्हतं. आणि उपमा देखील होता व्हेजमध्ये नाश्त्याला आणि नॉनव्हेजमध्ये अंडा आमलेट होती. त्यानंतर पाहू शकता नाश्ता करत असा बाहेरचा व्ह्यू पाहायला खूप मज्जा येत होती. आता आम्ही कुठे चाललो आहे वंदे भारत ट्रेननी हे तुम्हाला पुढे समजणारच आहे, त्यामुळे तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर इथे वंदे भारत ट्रेन बरोबर आपण 6:30ला पकडली आणि आपण 12:30च्या दरम्यान शिर्डीला येऊन पोचलो आहे. आता आपण आलो आहे शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी. त्यानंतर इथे आम्ही आलो आहेत रो हाऊस. तर इथे रो हाऊसमध्ये तुम्हाला अगोदर बुकिंग करावी लागते आणि जागा भेटते नाही भेटते, कारण बुकिंग ऑलरेडी असतात पेंडिंग. त्याच्यामुळे थोडं म्हणजे खूप गर्दी असते. तुम्ही सॅटर्डे संडेला याल तर खूप जास्त गर्दी राहते. अधूनमधून आले तर तुम्हाला जास्त लवकर बुकिंग मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही जर येणार असाल तर अगोदरच बुकिंग करा, कारण खूप गर्दी असते आणि त्यानंतर तुम्हाला रो हाऊस देखील बुकिंग झाल्यामुळे भेटणार नाहीत. वेटिंगवर थांबावं लागेल. आम्हाला ते झालेला प्रॉब्लेम, त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सांगून घेते. तर इथे रो हाऊसमध्ये बुकिंग तर झालेली आहे. फायनली आम्हाला रूम भेटला आहे, त्यामुळे आम्ही खूप हॅप्पी आहोत जास्त. त्यानंतर इथे तुम्हाला जेवण नाश्ता खूप कमी पैशात भेटतो आणि खूप भारी वाटतं की एवढं म्हणजे 2 रुपयाला चहा वगैरे एवढं मोठ्या शहराच्या ठिकाणी मिळणं पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण साईबाबाच्या दर्शनाला तर जाणारच आहेत. पहिलं आपल्या बॅग वगैरे ठेवून झाल्या आणि छान बुकिंग वगैरे झालं की मग आपण फायनली रिलॅक्स राहतो. त्यामुळे आम्ही खूप छान आनंदी झालो, कारण इथे गार्डन देखील आहे आणि नजारा देखील खूप भारी. त्यानंतर आम्ही दर्शन इथे रात्री घ्यायला गेलो होतो, पण रात्री खूप गर्दी असली, त्यामुळे आम्ही पहाटे दर्शन घेतलं 4च्या दरम्यान आणि आम्हाला 4-5 तास लागले दर्शनासाठी. खूप गर्दी असते. सॅटर्डे संडेला तुम्ही येऊ नका, एरवी या, मग गर्दी वगैरे नसते. त्यानंतर आम्ही शिर्डी साईबाबाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे शिखर शिंगणापूरला. तर सकाळी जास्त शिखर शिंगणापूरला गर्दी नसणार, त्यामुळे आम्ही सकाळची वेळ निवडली जाण्यासाठी.
आणि हलकासा पाऊस येत होता, त्यामुळे मज्जा देखील तेवढीच येत होती आम्हाला. तर पाहूया आता आपण तिथे गर्दी आहे की नाही ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच पुढे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला मज्जा देखील जास्त येणार आहे. त्यानंतर इथे मी झोका खेळून घेत आहे. झोका खेळताना लहानपणीच्या आठवणी जाग्या होत आहेत, खूप भारी वाटतं. त्यानंतर आलो आहेत फायनली आपण शिखर शिंगणापूरला. तर तुम्हाला 2-3 तास लागतात शिर्डीहून शिखर शिंगणापूरला यायला, कारण पाऊस वगैरे असतो, त्यामुळे ट्रॉफिक वगैरे लागलं की मग वेळ जातो आणि आम्हाला रस्त्यात ट्रॉफिक लागलं त्याच्यामुळे खूप वेळ गेला. पण शिखर शिंगणापूरला पाहू शकता, खूप सुंदर नवीन बांधकाम झालं आहे आणि खूप भारी वाटतं. एकदम इथं झाडे, त्यानंतर पाणी, ते म्हणजे व्हायब्रेशन मंदिरातल्या भारी वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी येत असाल तर खूप भारी वाटतं. पण बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेळ ठरवू शकता. तर इथे छान आपण दर्शन घेणार आहेत. पण शिखर शिंगणापूरला काही एवढी गर्दी नाही, त्यामुळे फक्त तुम्हाला इथं गर्दी राहिली तर अभिषेक करायला गर्दी आहे, पण तुम्हाला दर्शन घेण्यासाठी जास्त काही गर्दी नाही. अगदी तुमचं अर्धा 1 तासामध्ये दर्शन होऊन जातं. तर इथे आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन आता आपण परत रिटर्न जाणार आहेत शिर्डीला. त्यानंतर इथे छान दर्शन झालेलं आहे, छान फोटो वगैरे शूट करणार आहोत आपण. आणि ह्या ठिकाणी तुम्ही फोटोशूट नक्की करा, खूप छान व्ह्यू आहे आणि फोटो देखील खूप सुंदर निघाले जातात. त्यानंतर हे मंदिराचा थोडा व्ह्यू दाखवत आहे तुम्हाला. खूप भारी वाटत आहे मला, तर खूप मज्जा येत आहे. आणि परत कधी येईल मी ते तर तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की समजेल. परत कधी याल ते माहीत नाही, त्यामुळे ह्यावेळी तर मी खूप एन्जॉय करून घेणार आहे आणि ह्या आठवणी सगळ्या ह्या व्हिडिओ थ्रू साठवून ठेवणार आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ कुठून पाहता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.